ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 24 फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आज अर्जुनने सगळ्या साक्षीदारांना पुन्हा उभं केलंय कोर्टामध्ये. नागराजला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी म्हणून मस्त दाखवला त्यांनी आजचा एपिसोड सुद्धा. सुरुवातीला बघा, कोर्टाच्या कारवाईला सुरुवात होते. सुरुवात अर्जुननेच झाली आहे. अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड, या केसच्या मागच्या हिअरिंगमध्ये ट्रक मॅनेजर रमेश यांनी साक्ष दिली होती आणि कोर्टाने त्यांचा निकाल जाहीर केला होता की नागराज किल्लेदारची निर्दोष मुक्तता व्हावी. पण आता मला ही केस रिओपन करायची आहे. नागराजचा वकील आता ऑब्जेक्शन घेतो बरं का. नागराज कसा बघतोय बघा अर्जुनकडे. नागराजने अर्जुनला एक धमकी पण दिली आहे प्रेक्षकांनो, जी पुढच्या प्रोमोत तुम्हाला दिसणार आहे. आता बघा, नागराजचा वकील उभा राहत म्हणतोय, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, मला अर्जुन ॲडव्होकेट सुभेदारांना सांगायला आवडेल की कोर्ट तुमच्या मर्जीने चालत नाही. कोर्टाने निकाल दिल्यावर तीच केस पुन्हा कोर्टात उभी करून काय मिळणार आहे. माझे अशील नागराज किल्लेदार एक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत आणि त्यांना तुमच्या इच्छेखातर कोर्टाच्या वाऱ्या करायला लावू नका. हे सगळं नागराजचा वकील बोलतोय. अर्जुन त्यांना उत्तर देतो, भालेराव, तुमचे क्लायंट नागराज किल्लेदार प्रतिष्ठित व्यक्तीचा मुखवटा घातलेले एक गुन्हेगार आहे. त्यांचा खरा चेहरा या जगासमोर आणण्याची गरज आहे. मिलॉर्ड, माझ्याकडे अशी माहिती आहे की ज्यामुळे या केसचा पूर्ण निकालच बदलून जाईल. मला त्या व्यक्तीला इथे साक्ष देण्याची परमिशन देण्यात यावी. मग आता अर्जुनला परमिशन मिळते. सुरुवातीला अर्जुनने त्या सिस्टरला बोलवलंय. अर्जुन म्हणतोय, मिलॉर्ड, या केसमध्ये एक महत्त्वाच्या साक्षीदार आहेत सुनीता काकडे. त्यांनी नागराज किल्लेदारला प्रतिमा किल्लेदारांची खोटी डेड बॉडी पुरवली होती. मला इथे त्यांना बोलवण्याची परवानगी देण्यात यावी. लगेच आता नागराजचा वकील उभं राहत म्हणतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, प्रतिमा किल्लेदार यांच्या फेक डेड बॉडीचा या केसशी काय संबंध आणि त्या ॲक्सिडेंटशी काय संबंध. मिलॉर्ड, हा जो प्रकार चालू आहे ना, हा कोर्टाची दिशाभूल करण्यासाठी चालू आहे. अर्जुन म्हणतोय, प्रतिमा किल्लेदार यांची फेक डेड बॉडी आणि ॲक्सिडेंट आणि ही केस या सगळ्यांचा एकमेकांशी थेट संबंध आहे माय लॉर्ड. कारण या दोन्ही गोष्टी मागे एकच व्यक्ती आहे, ते म्हणजे नागराज किल्लेदार. प्रतिमा किल्लेदार यांचा शोध थांबावा म्हणूनच नागराज किल्लेदार यांनी फेक डेड बॉडी आणली होती. मला म्हणूनच नर्स सुनीता काकडे यांची साक्ष इथे सादर करण्याची परवानगी देण्यात यावी. प्रिया सुद्धा तिथेच आहे प्रेक्षकांनो, सगळे सुभेदार तिथेच आहे. आता बघा, सुनीता काकडे अजून आलेली नसते बरं का. तिथे अनाऊन्स करत असतात, सुनीता काकडे हाजीर हो. आणि अर्जुन मनातल्या मनात विचार करत असतो, मैपतने त्याचा डिसिजन चेंज केला असेल का. चैतन्याचा अजून फोन मला का आला नाहीये. खरं तर अर्जुनने ही फार मोठी रिस्क घेतली आहे प्रेक्षकांनो, ही केस पुन्हा एकदा कोर्टात उभी करण्याची. आता तिथे सुनीता काकडे हजर झाली आहे. अर्जुन आता तिची साक्ष घेतो बरं का. नागराजचा वकील सुद्धा तिला क्रॉस चेक करतो. प्रिया सॉलिड घाबरली आहे बरं का सुनीताला बघून. पण सुनीताने काही प्रियाचं नाव घेतलं नाही अजून, म्हणजे प्रिया काही सध्या एक्सपोज होत नसते. असो, आता अर्जुन विचारतो आता सुनीता काकडे तिथे आल्यावर, तुमचं नाव सांगा या कोर्टाला. सुनीता म्हणते, माझं नाव सुनीता काकडे, सध्या मी घरीच असते. 2 वर्षापूर्वी मी सिटी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कामाला होते. अर्जुन म्हणतो सिटी हॉस्पिटल मॅडम, तिथूनच नागराज किल्लेदारनी प्रतिमा किल्लेदारची फेक डेड बॉडी घेतली होती ना. पण त्यापूर्वी मला सांगा की तुमच्या हॉस्पिटलमध्ये अशा किती डेड बॉड्या येतात दररोज. त्यावरती सुनीता म्हणते 10-12 येत असतील कदाचित. अर्जुन म्हणतो, मग त्या दिवशी ती डेड बॉडी तुम्ही हॉस्पिटलला न देता बाहेरच्या बाहेर कोणाला तरी देऊन टाकली, हे खरं आहे. मग ती सुनीता म्हणते, हो हे खरं आहे. माझा नाईलाज होता, मला माहिती आहे हे चुकीचं आहे, पण मी हे सगळं पैशासाठी केलं. अर्जुन म्हणतोय, पॉईंट टू बी नोटेड मिलॉर्ड. मग सुनीता मॅडम, ती डेड बॉडी तुम्ही कोणाला दिली होती. मग सुनीता म्हणते, हे जे समोर उभे आहेत ना त्यांना, नागराज किल्लेदार यांना. नागराज आता सुनीताकडे रागाने बघायला लागतो. सुनीता नागराजचं नाव 2दा घेते. आता लगेच नागराजचा वकील ऑब्जेक्शन घेतो बरं का आणि म्हणतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, दररोज 10-12 डेड बॉड्या बघणाऱ्या ह्या बाईला एक डेड बॉडी कोणाला दिली हे कसं काय लक्षात. प्रिया स्वतःचा चेहरा झाकत असते बरं का प्रेक्षकांनो. आता तिला वाटतं सुनीताने तिचे नाव घेऊ नये. नागराज आता बघायला लागतो सुनीताकडे रागाने. अर्जुन आता नागराजच्या वकिलाला प्रतिवाद करत म्हणतोय, मिलॉर्ड, हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या डेड बॉड्या कामासाठी हँडल करणं आणि दुसऱ्याला ती डेड बॉडी देऊन टाकणं हे लक्षात न राहण्या इतपत सुनीता काकडेंना ही गोष्ट लक्षात राहणार नाही असं कसं होईल. मग नागराजचा वकील म्हणतो, मिलॉर्ड, सुनीता काकडे ह्या 10-12 हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत काम करून आलेल्या आहेत,
म्हणजे या नेहमीच त्यांच्या नोकऱ्या बदलत असतात, त्यामुळे ह्यांच्यावर कितपत विश्वास ठेवायचा आहे आपण. त्यावर आता अर्जुन म्हणतो, वा वा, ॲडव्होकेट ॲडव्होकेट भालेराव यांना परत पुरावा हवा आहे तर आहे. ॲडव्होकेट भालेराव, पुरावा आहे माझ्याकडे. सुनीता काकडे खरं बोलतायत याचा पुरावा माझ्याकडे आहे. आता अर्जुनने एक CCTV फुटेज सबमिट केलं आहे कोर्टामध्ये. त्यात नागराज पाठमोर आहे बघा प्रेक्षकांनो, आणि तो डेड बॉडी घेऊन चालला आहे आणि त्याच्यासोबत सुनीतासुद्धा आहे, असं CCTV फुटेज त्याने कोर्टामध्ये सादर केलं आहे. अर्जुन म्हणतोय, मिलॉर्ड, माझ्याकडे हे पेनड्राईव्ह आहे. या पेनड्राईव्हमध्ये एक मोठा पुरावा आहे. हे पेनड्राईव्ह कोर्टाने बघावं अशी माझी इच्छा आहे, असं म्हणून त्याने ते पेनड्राईव्ह सबमिट केलं आहे आणि ते पेनड्राईव्ह आता लावण्यात आलं आहे सगळ्यांच्या समोर. सगळेजण आता तो व्हिडिओ बघतोय बरं का. अर्जुन सांगतो की मिलॉर्ड, हे त्याच रात्रीचं फुटेज आहे ज्या रात्री नागराज किल्लेदार यांनी प्रतिमा किल्लेदारांची खोटी डेड बॉडी हॉस्पिटलच्या बाहेर काढली होती आणि त्यात सुनीता पण त्याच्यासोबत आहे. आता तिथे ते पेनड्राईव्ह त्यांनी लावलंय आणि स्क्रीनवर दिसलंय, तिथे त्या पेनड्राईव्हमध्ये दिसलंय की नागराज, म्हणजे स्पष्ट दिसलेला नाहीये, नागराज पाठमोरा होता आणि त्याच्यासोबत सुनीता पण आहे. अर्जुनने ते CCTV फुटेज सगळ्यांना बघू दिलं. काही कोर्टात असलेला प्रत्येक जण ते फुटेज बघतोय बरं का. आता ते फुटेज सगळ्यांनी बघितल्यानंतर अर्जुन म्हणतोय, बघा मिलॉर्ड, हे फुटेज आपण बघत आहात. या फुटेजमध्ये 2 व्यक्ती आहेत, सुनीता काकडे आणि त्यांच्यासोबत नागराज किल्लेदार आहेत दुसरी व्यक्ती. म्हणजे नागराज कसला कबूल होतोय, नागराज नाही नाहीच म्हणत असतो. सायली सुद्धा आहे बरं का प्रेक्षकांनो कोर्टात. प्रतिमा आत्या, सुमन सगळेच आहेत. आता त्यांच्या फेक डेड बॉडीचा विषय निघाल्यानंतर प्रतिमा आत्याला जरा कसं तरी होताना दाखवलं त्यांनी. अर्जुन आता पुढचा युक्तिवाद करण्यासाठी नागराजच्या वकिलाला उभं करतोय. आता तो नागराजचा वकील उभं राहत म्हणतोय, मिलॉर्ड, अर्जुन सुभेदार हे विधान का करताय? या फुटेजमध्ये त्या माणसाचा चेहरा सुद्धा स्पष्ट दिसत नाहीये. म्हणजे कोण माणूस आहे ते तर त्यात लक्षात येत नाहीये. कोण बरं असं सांगू शकेल की ती व्यक्ती नागराज किल्लेदारच आहे? सुनीता काकडे यांनी बेकायदेशीर काम केलं असेल तर त्यांना त्यांच्या स्टाफने पण मदत केलीच असेल ना. आता आणखीन पुढचे काहीच नावं आलेले नाहीयेत. मग ते भालेराव म्हणतात, मला सुनीता काकडेंना प्रश्न विचारण्याची परवानगी देण्यात यावी. आता तो भालेराव सुनीताला प्रश्न विचारतो. ते म्हणतात, सुनीता काकडे, माझ्या क्लायंटवर हे असे आरोप का केले जात आहेत? सुनीता म्हणते, अहो वकील साहेब, मी खरं बोलते. नागराज किल्लेदारने मला खूप पैसे दिले होते ती फेक डेड बॉडी अरेंज करण्यासाठी. मग तो नागराजचा वकील म्हणतोय की मग मॅडम, कशावरून तुम्ही आत्ता ही जी साक्ष देताय ती खोटी नाहीये? तुम्ही पैशासाठी खोटी साक्ष देऊ शकता ना? नाही म्हणजे कशावरून तुम्ही खरं बोलताय? आता सुद्धा पैशासाठी तुम्ही कामं करता म्हटल्यावर तुम्ही काही करू शकता, असं तो नागराजचा वकील बोलतो आणि म्हणतो, मिलॉर्ड, मी कोर्टाला विनंती करतोय की सुनीता काकडे यांची साक्ष ग्राह्य धरली जाऊच नाही. आणि बहुतेक तरी सुनीताची साक्ष ग्राह्य धरली गेलेली नाहीये. सुनीताला आता कसं तरी होतंय बरं का. म्हणजे असं चेहऱ्याचे एक्सप्रेशन दाखवलेत प्रत्येकाचे त्यांनी. आणि आज सचिन आणि अस्मिताचा सीन दाखवलाय. सचिन आता वेड्यासारखा सचिनला आज अस्मिताने एक्सेप्ट केलाय. सचिनचं सीन त्यांनी दाखवलाय मध्येच. आता सचिन साक्षीला खूप वेळ फोन करायचा प्रयत्न करत असतो पण साक्षीचा कॉल काही लागत नाहीये. आता मैपतने सांगितलं म्हणून साक्षी गेली आहे बरं का पळून प्रेक्षकांनो, पण नक्की साक्षी समोर येणारच आहे आणि ती या सचिनला भेटणारच आहे. सचिन सुधरलाय असं तो प्रिटेंड करतो. अस्मिताच्या घरी जातोय तो आज, अर्जुनच्या घरी. आणि आज अस्मिता आणि सचिनने एकमेकांना एक्सेप्ट केलं असं त्यांनी दाखवलंय. आता या सीनमध्ये आपण बघतोय की सचिन साक्षीला फोन लावतो पण फोन लागत नसतो. आता तो फोन ठेवून देतो, पाणी प्यायला जातो, तेव्हा त्याच्या फोनवर एक फोन येतो आणि तो फोन असतो धमकीचा. सचिन तो फोन रिसीव्ह करतो. हॅलो. त्याला असं वाटतं की साक्षीचाच फोन असावा, अननोन नंबरवरनं. तिकडनं धमकीचा फोन येतो. काय रे दीक्षित, माझे 5 लाख रुपये विसरलेस का? अरे तू अजूनही माझे पैसे दिले नाहीये, कुठे आहेत माझे पैसे? सचिन त्या माणसाला म्हणत असतो, अरे भाई, मी देणार आहे ते पैसे, काळजी नका करू, मी देईल पैसे. मग आता तो माणूस तिकडनं धमकी देतो, अरे बेट्या, 10 दिवसात माझे पैसे नाही दिले ना तर तुझे तुकडे तुकडे करेल, चल फोन ठेव. सचिनला आता आलंय टेन्शन. त्या माणसाचा फोन ठेवल्यावर त्याला अस्मिताचा मेसेज येतो आणि तो मेसेज मोठ्याने वाचतो. अस्मिताने त्यात लिहिलेलं असतं, कसं आहे सचिन, तुला भेटून खूप छान वाटलं रे, मी तुला खूप मिस करतीये. सचिन तो मेसेज वाचतो आणि मनातल्या मनात खुश होतो. अस्मिताला तो रिप्लाय पण करतो काहीतरी, जो आपल्याला ऐकवला नाहीये. अस्मिताचा हा मेसेज आल्यावर सचिन विचार करायला लागतो, शेवटी बायको ती बायकोच असते. नवऱ्याला सोडून बायको जाणार तर कुठे जाणार? आता पुन्हा कोर्ट सीन दाखवलेत. अर्जुन सुनीताला म्हणत असतो, मॅडम तुम्ही जाऊ शकता. आता तो मैपतच्या येण्याची वाट बघतोय प्रेक्षकांनो, त्यामुळे हा सगळा टाइमपास आज रंगवलाय, पण छान दाखवलाय बरं का त्यांनी. अर्जुन म्हणतोय, मिलॉर्ड, आपण मागच्या वेळेला
त्या साईट मॅनेजरची साक्ष घेतली होती. मला त्या साईट मॅनेजरला पुन्हा एकदा विटनेस बॉक्समध्ये बोलवायचं आहे. आता पुन्हा तो नागराजचा वकील ऑब्जेक्शन घेत म्हणतोय, मिलॉर्ड, आपण पुन्हा एकदा या माणसाची म्हणजे त्या रमेशची साक्ष घेऊन काय सादर करणार आहे या कोर्टामध्ये? त्यावर अर्जुन म्हणतो, हे बघा मिस्टर भालेराव, त्यांची साक्ष पुन्हा एकदा ऐका, म्हणजे तुम्हाला कळेल की काय सिद्ध होणार आहे ते. मग आता तिथे कोर्टाने परमिशन दिली आहे अर्जुनला त्या रमेशला पुन्हा बोलवण्याची. प्रेक्षकांनो सगळे येऊन गेले, पण बाबू काही आला नाही अजून. बहुतेक तरी उद्या येईल तो बाबू असं वाटतं बरं का, कारण येईल तो नक्की. मध्ये त्यांनी बाबूचा एक सीन पण घेतला ना, सायली भेटलेली आहे बाबूला. तर आता त्या रमेशला बोलवण्यात आलंय कोर्टामध्ये. अर्जुन आता त्याला सुद्धा क्रॉस चेक करतो बरं का. अर्जुन रमेशला विचारतोय, मिस्टर रमेश मोरे, तुम्ही म्हणाला होतात की त्या घटनेनंतर तुमची नोकरी गेली, त्यावेळेला नेमकं काय काय घडलं होतं हे सांगाल का तुम्ही नेमकं? आता इथे ना प्रेक्षकांनो बाबूचा आणि रमेशचा तो सीन दाखवलाय की नागराजने फोन केला होता रमेशला, ट्रक अरेंज कर म्हणून. रमेशने तो ट्रक अरेंज केला. हा सीन थोडासा दाखवलाय आणि त्याच्यासमोर बाबू उभा आहे. हा मागचा 22 वर्षापूर्वीचा सीन आपल्याला रिमेंबर करून दिला. रमेश सांगतोय, मी माझ्या कामाचा भाग म्हणून नेहमीप्रमाणे तो ट्रक क्लायंटला पुरवला, पण त्याच रात्री क्लायंटकडनं त्या ट्रकचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटसाठी मला जबाबदार धरण्यात आलं. कंपनीच्या मालकाने मला कामावरून काढून टाकलं. त्यानंतर काम मिळवण्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला. जवळजवळ 4 वर्ष मला काम नव्हतं. माझा आत्मविश्वास ढासळला आणि माझ्या घरची परिस्थिती बिकट झाली. मग अर्जुन म्हणतो, हो, पण मग तुमचा त्या खुनाशी तर काही संबंध, तुमचा त्या अपघाताशी काही संबंध नव्हता. मग तुम्ही इतकं का सहन केलं रमेश मोरे? मग त्यावर तो रमेश म्हणतो, माझ्या जवळच्या माणसानं अशी शंका होती की त्या ॲक्सिडेंटमध्ये काहीतरी गडबड आहे, कारण तो ट्रक ड्रायव्हर सुद्धा पळून गेला होता. सगळ्यांनीच ठरवलं मग या ॲक्सिडेंटमध्ये माझा संबंध आहे. सगळ्यांना असंच वाटत राहिलं. अर्जुन म्हणतो, मग तुम्ही तुमची बाजू का मांडली नाही त्यावेळेला? रमेश त्यावर उत्तर देतो, मी माझी बाजू मांडण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला मात्र कोणीच मदत केली नाही त्यावेळेला मला कोणी काम सुद्धा देत नव्हतं. लगेच आता नागराजचा वकील ऑब्जेक्शन घेत म्हणतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, या रमेश मोरे यांच्या पर्सनल आयुष्यात काय चालू आहे हे कोर्टाला काय ऐकवण्यात यावं? अर्जुन म्हणतो, ॲडव्होकेट भालेराव, अहो मी साक्ष देण्यासाठीच यांना इथे बोलवलंय, दिसतंय ना तुम्हाला. जरा धीर धरा की, कीप युअर पेशन्स भालेराव, कळेल तुम्हाला सगळं. प्रिया मनात विचार करते, हा अर्जुन स्वतःला एवढा हुशार वकील समजतोय, पण हा स्वतःचीच केस का कमकुवत करतोय स्वतःच्याच हाताने? प्रिया मनातल्या मनात असा विचार करताना मध्येच दाखवली आहे. अर्जुन म्हणतो, हा बोला मिस्टर मोरे, तुम्ही सांगत होतात की तुम्हाला नोकरी मिळाली नाही, 4 वर्ष नोकरी मिळाली नाही, पुढे काय झालं? रमेश म्हणतोय, माझा एक जुना मित्र आहे, त्याने मला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर संधी दिली होती त्यावेळेला. अर्जुन म्हणतो, फार जवळचा मित्र आहे का तुमचा? त्याने 4 वर्ष तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट ठेवला? तो रमेश म्हणतो, हो, त्याने कॉन्टॅक्ट ठेवला, पण काही लोकांनी कॉन्टॅक्ट तोडला होता. पण मी एक 3-4 जणांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो. काहीतरी काम मला मिळावं या प्रयत्नात मी राहत होतो त्यावेळेला. अर्जुन म्हणतोय, बघा मिलॉर्ड, मिस्टर रमेश मोरे 3 ते 4 लोकांच्या संपर्कात होते. बघा मिलॉर्ड, काळ बदलतो, जसा कॉन्टॅक्टही बदलतो ना. आधी मॅसेज पत्रांद्वारे व्हायचे, मग पेजर, मग मोबाईल फोन वगैरे आले, SMS होते. ॲम आय राईट? काय ना रमेश मोरे, तुमची परिस्थिती अशी नव्हती की तुम्हाला महाग मोबाईल परवडला असता, म्हणूनच तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांचे कॉन्टॅक्ट डिटेल एका डायरीत लिहून ठेवले होते. ॲम आय राईट? रमेश म्हणतो, हो बरोबर आहे. अर्जुन म्हणतो, हीच ती डायरी आहे ना? हीच ती डायरी. या डायरीमध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स सगळ्यांचे मेन्शन आहेत आणि त्यात नागराज किल्लेदारचा सुद्धा नंबर असतो बरं का प्रेक्षकांनो. अर्जुन ती जुनी डायरी आता कोर्टामध्ये सादर करत म्हणतो, हे बघा मिलॉर्ड, नागराज किल्लेदारांचा त्यावेळेचा कॉन्टॅक्ट नंबर आणि कॉन्टॅक्ट या डायरीमध्ये आहे. ही डायरी सबमिट करतो आता अर्जुन कोर्टामध्ये. जज साहेब ती डायरी बघतात. आता हा सुद्धा एक सबळ पुरावा ठरलाय बरं का नागराजच्या विरोधात. थोडक्यात सांगायचं म्हणजे नागराजला शिक्षा होणार आहे बरं का प्रेक्षकांनो. पण नागराज जाता जाता धमकी देतो. अर्जुन सांगतोय कोर्टाला की मिलॉर्ड, मी रमेश मोरे यांची चौकशी करत असताना ही डायरी हस्तगत केली आणि या डायरीमध्ये नागराज किल्लेदार यांचा नंबर कॉन्टॅक्ट सहित लिहिलेला आहे. मागच्या वेळेला नागराज किल्लेदार आणि रमेश मोरे यांचा काहीही संबंध नाहीये असं कोर्टामध्ये सिद्ध करण्यात आलं होतं, पण या डायरीवरनं हे नक्कीच सिद्ध होत आहे की नागराजचा कॉन्टॅक्ट या रमेश मोरेशी होता.
आपले हुशार वकील भालेराव यांनी सांगितलं होतं की नागराज किल्लेदार यांचा नंबर म्हणजे रमेश मोरेकडे कसा आला, मला भालेरावांनी विचारलं होतं. तर हे असं आहे यांचं दोघांचं पण कॉन्टॅक्ट. मग आता ते भालेराव म्हणतात, मिलॉर्ड, म्हणजे हा नंबर किल्लेदारांचा नंबर जर या मोरेच्या डायरीत आहे तर मोरेची आणि नागराज किल्लेदारची फक्त तोंड ओळख असू शकते. यावरनं असा निष्कर्ष काढण्यात येऊ नये की माझ्या अशिलाने या मॅनेजरला फोन करून हा ॲक्सिडेंट घडवला किंवा ट्रक मागवला. अर्जुन म्हणतो, चला भालेराव, कमीत कमी तुम्ही ओळख नाही यापासून तोंड ओळख आहे इथपर्यंत आलात तर आता पूर्ण सत्य बाहेर येईलच. नागराजचा वकील म्हणतो, मिलॉर्ड, अर्जुन सुभेदार उगाचच त्याच सगळ्या साक्षीदारांना बोलवून 30 साक्ष घेताय आणि कोर्टाचा वेळ वाया घालवतायत. उगाचच कोर्टाचा वेळ वाया ते घालवत नसावेत, त्यांच्याकडे काहीतरी ठोस कारण असावं. पण मी पुन्हा कोर्टाला विनंती करतोय की ही केस इथेच डिसमिस केली जावी. अर्जुन या क्षणाला अजूनही मैपतची वाट बघतोय बरं का. मैपत अजून आलेला नाहीये, पण डोंट वरी, एपिसोड संपेपर्यंत मैपत येणार आहे. आता शेवटचे सीन तुम्ही एन्जॉय करत आहात. अर्जुनला आता ते जज म्हणतात की अर्जुन सुभेदार, तुम्हाला नेमकं काय सादर करायचंय, ठोस पुरावा या कोर्टाला द्या, उगाचच कोर्टाचा वेळ वाया घालवू नका, नाहीतर ही केस डिसमिस केली जाईल. अर्जुन आता टेन्शनमध्ये आलाय की मैपत अजून का आला नाहीये. मैपत म्हणतो, मिलॉर्ड, मला फक्त आणि फक्त 5 मिनिटं द्या. मग आता ते मिलॉर्ड म्हणतात, ठीक आहे, दिले तुम्हाला 5 मिनिटं. प्रिया मनातल्या मनात खुश झालेली असते की आता अर्जुनला काही सिद्ध करता येणार नाही. अर्जुन आता वाट बघतोय मैपतची. मग तोपर्यंत आपल्याला इकडे सुभेदारांच्या घरचं सीन दाखवलाय. अस्मिताला सचिनचा काहीतरी रिप्लाय आलाय मेसेजमध्ये. अस्मिता तो रिप्लाय वाचते आणि खुश होते. पूर्णाजी आणि कल्पनाताई एकमेकींशी बोलत असतात. पूर्णाजी म्हणतात, नागराजने सगळ्या आरोपातून सुटण्याची तयारी केली असेल, पण मला खात्री आहे आपला अर्जुन कोर्टात काही असं होऊ देणार नाही. कल्पनाताई म्हणतात, खरं तर मला नागराज भाऊजींचा विषयच काढावासा वाटत नाही, पण अर्जुनची केस जोपर्यंत चालू आहे ना तोपर्यंत आपल्या नशिबात हा विषय असणारच आहे. आता विमल म्हणत असते, अस्मिताताई, काय पोळी वाढू का तुम्हाला. आता अस्मिताचं लक्ष सगळं फोनमध्ये असतं. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता, तो फोन बाजूला ठेव ना बाई जेवताना, काय एवढं महत्वाचं आहे त्या फोनमध्ये. अस्मिता म्हणते, विमल तू वाढ. तेवढ्यात आता सचिन येतो आणि म्हणतो, पूर्णाजी. आता हा सचिन बाहेरच असतो दाराच्या. पूर्णाजी त्याला बघून आश्चर्यचकित होतात. खरं तर पूर्णाजी आणि कल्पनाताईला त्याचं इथे येणं अजिबात आवडलेलं नाहीये. सचिन म्हणतो, पूर्णाजी, मी माझ्या बायकोला भेटायला आलोय, प्लीज मला आज घराबाहेर काढू नका. अस्मिता खूप खुश होते बरं का सचिनला बघितल्या आणि सचिनला म्हणते, ये ना अरे सचिनात, अरे हे तुझंच घर आहे. आता पूर्णाजीला नवलच वाटतं. पूर्णाजी कल्पनाताईकडे बघायला लागतात. ही अशी काय बोलते अस्मिता. कसं असतं प्रेक्षकांनो, आता अस्मितानेच त्याला एक्सेप्ट केलंय बरं का, त्यामुळे पूर्णाजी आणि कल्पनाताई काय बोलणार बिचाऱ्यामध्ये. आता सचिनने अस्मितासाठी एक गुलाबाचा बुके आणलाय, खूप मोठा बुके, आणि म्हणतो कसा, अस्मी हे बघ, हे तुझ्यासाठी. अगं हे माझ्या ब्युटिफुल वाईफ अस्मीसाठी मी आणलंय. अस्मिता तो पुष्पगुच्छ घेते आणि म्हणते, वाव सचिन, किती सुंदर आहे हे बघून मलाच नाही छान वाटलं तर बाळाला पण खूप छान वाटतंय. मग कल्पनाताई चिडून म्हणतात, अस्मिता काय चाललंय तुझं, विसरलीस का सचिनने काय केलं तुझ्यासोबत. अस्मिताला तो सीन आठवतो बरं का, म्हणजे बाहेर म्हणजे गाडीच्या जवळ त्याने साक्षीला आणि सचिनला पाहिलेलं असतं ना, पाठमोरं, आणि कल्पनाताई पण तिच्या सोबत असतात. तो सगळा सीन आठवलाय आता, अर्जुनने मारलेलं आठवलंय, सगळं फ्लॅशबॅक त्यांनी पुन्हा दाखवलाय. अस्मिता म्हणते, मम्मा, अगं पूर्णाजी, मी आता ठरवलंय की, म्हणजे खरं तर काल मी सचिनलाच भेटायला गेले होते, मी तुमच्याशी खोटं बोलले. काल जे काही घडलं ना, म्हणजे आतापर्यंत जे घडलं त्याबद्दल आम्ही बोललोय. सचिनने परत माझी माफी पण मागितली आहे. म्हणूनच आता मी ठरवलंय की सचिनच्या आणि माझ्या नात्याला मी एक संधी देणार. मला आता संधी द्यायची आहे आमच्या दोघांच्याही नात्याला. पूर्णाजी म्हणतात, अस्मिता, पूर्ण विचार केलास का. समाज काय म्हणेल, बाप्पाच्या नंतर मुलाचं काय होईल याचा विचार करतेस का. हे बघ अस्मिता, हा माणूस तुझ्या आयुष्यात नसला तरी तुझं बाळ सुखी आणि आनंदात राहील, ही आमची जबाबदारी आहे. अस्मिता म्हणते, पूर्णाजी, पण तरी सुद्धा मुलाला, माझ्या बाळाला त्याचे वडील त्याच्यासोबत नाही का ग लागणार. पूर्णाजी म्हणतात, अगं अस्मिता, कशावरून हा माणूस तुला परत त्रास देणार नाही. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता, जो माणूस असा इथे तिथे लक्ष देतो ना तो कधी बदलत नसतो. आता पूर्णाजी म्हणतात, पूर्णाजी म्हणतात, अस्मिता, तुम्ही दोघं एकत्र आल्यानंतर हा काही काळ बरा वागेल, पण पुन्हा हा त्याच मार्गाने गेला तर काय करशील अस्मिता.
मग लगेच आता सचिन मध्ये बोलतो आणि म्हणतो, पूर्णाजी मी प्रॉमिस करतो, अस्मिता सोडून मी दुसऱ्या कुठल्या मुलीकडे बघणार पण नाही, खरंच प्रॉमिस. अस्मिता आता पूर्णाजीच्या जवळ जाते आणि म्हणते, अगं आजी ऐक ना, अगं माणूस चुकतो ग, पण ती चूक परत करेल तो असं नाही आहे ना ग पूर्णाजी. आणि माझा निर्णय झालाय, मी मी सचिन सोबत राहणार आहे. तो जर चुकला तर मी त्याची फळं भोगायला तयार आहे. सचिन म्हणतो, हो पूर्णाजी, मी तुम्हा सगळ्यांना मनापासून वचन देतो की मी इथून पुढे अस्मिताला त्रास होईल असं नाही वागणार. आता सचिन माफी पण मागतो बरं का आणि म्हणतो, मला माझी चूक समजली आहे, माझं नातं संपेल एवढी मोठी शिक्षा मला देऊ नका प्लीज. कल्पनाताई म्हणतात, तू इथे नव्हतास ना बाबा, तेच बरं होतं, निदान अस्मिता तुला विसरायचा प्रयत्न तरी करत होती. सचिन म्हणतो, ठीक आहे, तुम्हाला मी तुमच्या चेहऱ्यासमोर नकोय ना, मग मी तुमच्या परवानगीशिवाय या घरात पाऊल पण टाकणार नाही. मला फक्त माझ्या बायकोसोबत व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करायचा होता, ते राहिलं होतं, म्हणून म्हणून मी आज हे सरप्राईज घेऊन इथे आलो होतो, तिच्यासाठी मी हे प्लॅन केलं होतं. ठीक आहे, तुमची इच्छा नसेल तर मी इथे पुन्हा कधीच येणार नाही. असं म्हणून सचिन आता निघून जात असतो बरं का. येतो मी. आता त्याला माहीत असतं अस्मिता त्याला थांबवेलच. हा एक नंबरचा लबाड माणूस दाखवलाय प्रेक्षकांनो, हा काही सुधारणाऱ्यातला नाही आहे. पण अस्मिता याच्या भेटण्यामुळे जरा पाघळली आहे. अस्मिता म्हणते, थांब रे सचिन, मी जो निर्णय घेतलाय तो आता कोणी बदलू शकणार नाहीये, यापुढे आपला संसार सुखाचा होईल सचिन. कल्पनाताई तिला रोखणार असतात, अगं ए अस्मिता. मग आता पूर्णाजी तिला खुणवतात, थांब कल्पना, तू आता सध्या बोलू नकोस मध्ये. मग अस्मिता म्हणते, सचिन अगदी पूर्वीसारखा आपला संसार आता होणार आहे. सचिन आता अस्मिताकडे वळून बघतो तेव्हा अस्मिता खूप खुश झालेली असते आणि ती भावूक पण असते. तिला असं वाटतंय की आपला नवरा आता सुधारलाय. तर एवढाच काय तो सीन यांचा दाखवला. आपल्याला जास्ती बोर होऊ नये म्हणून जरा सीन डायव्हर्ट करत असतात, ते छान दाखवलाय. आजचा सुद्धा एपिसोड मस्त आहे, लाईक करायला विसरू नका. फक्त आजचा जो एपिसोड आहे ना, जरा स्लो दाखवलाय त्यांनी, एवढंच काय ते, पण मी तुम्हाला फास्ट सांगायचा प्रयत्न करतेय. ॲडव्होकेट भालेराव आता कोर्टामध्ये म्हणतात, मिलॉर्ड तुम्ही नागराज किल्लेदारांना निर्दोष मुक्त करा, कारण ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी कोर्टाची पुन्हा तारीख घेतली आहे आणि पुन्हा कोर्टामध्ये तेच साक्षीदार हजर करताय आणि तीच साक्ष हजर करतायत. मला असं वाटतंय की कोर्टाचा वेळ उगाच वाया जातोय. ही केस आता पुन्हा एकदा रिओपन करू नये अर्जुन सुभेदारांनी आणि कोर्टाचा वेळ वाया घालू नये अशी माझी इच्छा आहे. अर्जुन आता फोनमध्ये काहीतरी बघतो आणि पुन्हा कोर्टाला म्हणतोय की मिलॉर्ड, अर्जुन म्हणतोय, मिलॉर्ड माझ्याकडे आणखीन एक साक्षीदार आहे, महिपत शिखरे यांना पुन्हा कोर्टात हजर करण्याची मला परवानगी देण्यात यावी. सगळेजण आश्चर्य व्यक्त करतात. महिपत आधी काही बोलला नाहीये, आता काय बोलणार असं कदाचित सगळ्यांना वाटतंय. भालेराव म्हणतात, परत आधीचा साक्षीदार बोलवताय तुम्ही सुभेदार. मायलॉर्ड, कोर्टात एकही शब्द न बोललेल्या माणसाला पुन्हा कोर्टात बोलवलं जातंय. काय काय सिद्ध होणार आहे यामुळे? किती वाया घालवणार आहात कोर्टाचा वेळ अर्जुन सुभेदार? रविराज विचार करताय मनात, अर्जुनच्या मनात नेमकं काय चाललंय? महिपत जर कॉपरेट करणार नसेल तर अर्जुन पुन्हा पुन्हा त्याला का बोलवत असेल? आता अर्जुनने गुगली टाकली आहे जी आपल्याला कळलीच आहे. साक्षी जिवंत आहे या गोष्टीचा फायदा घेऊन अर्जुनने महिपतला बोलतं केलंय प्रेक्षकांनो. आता ते मिलॉर्ड म्हणतात, अर्जुन सुभेदार जर तो साक्षीदार साक्ष देणार असेल तरच त्याला कोर्टात बोलवण्यात. ते जज म्हणतात की साक्षीदार जर नवीन असेल तरच त्याची साक्ष ग्राह्य धरण्यात येईल. अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड पण जुना साक्षीदार जर नवीन साक्ष देणार असेल तर नक्कीच त्याची साक्ष ग्राह्य धरलीच जाईल. मग ते जज म्हणतात, ॲडव्होकेट सुभेदार आतापर्यंत तुम्ही या केसमध्ये एकही सबळ पुरावा सादर करू शकला नाही आहात. आता उगाच कोर्टाचा वेळ तुम्ही वाया घालवू शकत नाही. मी निर्णय देत आहे की. अर्जुन म्हणतो, थांबा मिलॉर्ड प्लीज, आय रिक्वेस्ट यू, मी तुम्हाला शेवटची रिक्वेस्ट करतोय, प्लीज प्लीज काही काळ थांबा. मला महिपत शिखरेला या केसमध्ये साक्ष देऊ द्या प्लीज. या केससाठी ही साक्ष खूप महत्त्वाची आहे, मी तुम्हाला प्लीज रिक्वेस्ट करतोय. आता अर्जुनने खूप वेळ रिक्वेस्ट केल्यानंतर ते जज तयार होतात महिपतची साक्ष पुन्हा घेण्यासाठी. आता सगळ्यांनाच वाटतंय महिपत काय बोलेल बरं कोर्टात. जज म्हणतात, ठीक आहे अर्जुन सुभेदार, मी तुम्हाला शेवटची संधी देत आहे. तुम्ही प्रतिष्ठित वकील आहात म्हणून तुम्ही ही शेवटची संधी डिझर्व करता. अर्जुन म्हणतो, थँक्यू मिलॉर्ड, थँक्यू. आता रमेश मोरेला तिथे जाण्यासाठी सांगण्यात येतं. अर्जुन म्हणतो, तुम्ही जाऊ शकता. आणि मग महिपतच्या नावाचा पुकारा केला जातो, महिपत शिखरे हाजीर हो. आता शेवटचा सीन तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. महिपत तिथे आलाय. नागराज फुल कॉन्फिडन्समध्ये असतो की महिपत काही त्याच्या विरुद्ध साक्ष देणार नाहीये. महिपत तिथे आलाय बरं का. अर्जुन त्याला विचारतो,
महिपत शिखरे 22 वर्षापूर्वी घडलेल्या अपघाताबद्दल तुम्हाला काही सांगायचंय कोर्टाला? विचार करा महिपत शिखरे, काय सांगायचंय तुम्हाला कोर्टाला? तुम्ही जर आज कोर्टामध्ये काही बोललात तर ते तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं महिपत शिखरे. महिपत आणि अर्जुन आता एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघताय प्रेक्षकांनो. महिपतला अर्जुनने दिलेली डील आठवते आणि ती आपल्याला पुन्हा एकदा इथे दाखवली आहे मागे बॅकग्राऊंडला. अर्जुन म्हणतोय बोलणार आहात काही महिपत शिखरे, पण महिपत काही अजून बोलायला तयार नाही. आता प्रत्येकाला असं वाटतं की महिपत काहीच बोलणार नाही, पण प्रेक्षकांनो आजचा हा एपिसोड त्यांनी इथे संपवलाय. उद्याच्या भागात अर्जुन साक्षीचे फोटो कोर्टात सादर करणार असतो, पण तेवढ्यात महिपत साक्ष देतोय कारण नागराजला शिक्षा झालेली दिसते. पुढचा प्रोमो त्यांनी असा दाखवलाय की सगळे खुश आहेत, नागराजला शिक्षा झाली आहे, पण नागराज तेवढ्यात अर्जुनच्या समोर येतो आणि मग नागराजने अर्जुनला जाता जाता धमकी दिली आहे, फार खुश होऊ नका, फार हुरळून जाऊ नका अर्जुन साहेब. तुम्हाला काय वाटलं, तुम्ही मला तुरुंगात डांबलंय तर तुमच्या कुटुंबाच्या सत्यापर्यंत तुम्ही पोहोचलात? तुमच्या डोळ्यासमोर एक सत्य आहे जे तुम्हाला कधीच दिसणार नाहीये. तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर एक सत्य लपलेलं आहे, मी ते सत्य सांगणार नाहीये. मी वाट बघणारे हा खेळ रंगण्याची आणि तुमचं घर बिघडण्याची सुद्धा. अर्जुन आता टेन्शनमध्ये आला प्रेक्षकांनो की आता आणखीन कुठलं मोठं सत्य आहे. पण आपल्याला माहिती आहे की सायली ही खरी तन्वी आहे, हे एक सत्य आहे. पण आता या नागराजने प्रियाला हाताशी धरून सुभेदारांना त्रास द्यायचं ठरवलंय असं दिसतंय खरी बरं का. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, या खेळामध्ये सचिन सुद्धा सहभागी होईल का? कारण सचिन काही अजून बदललेला नाहीये. नागराजला शिक्षा झाली आहे, प्रतिमा आत्याच्या ऍक्सिडेंटचं सत्य समोर आलं, पण आता सायलीचं सत्य समोर यायचं बाकी आहे. मालिकेतनं प्रेक्षकांनो आता एक मोठा म्हणजे 7-8 वर्षाच्या पुढचं ते दाखवणार आहे. आता बघूयात, मी असं ऐकलं होतं, पण आता मालिका खूप इंटरेस्टिंग होईल असं दिसतंय खरी. त्यामुळे बघत राहा प्रेक्षकांनो, ठरलं तर मग खूप कुतूहल आहे पुढे काय होईल याचं. आजचा हा एपिसोड कसा वाटला मला सांगा कमेंटमध्ये, आणि उद्या महिपतची साक्ष ऐकायला तयार राहा. चला तर मंडळी, उद्या भेटूया पुन्हा एकदा. तोपर्यंत प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.